नमस्ते. बिस्किटांसारखी खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक ट्रिक सांगितलेली आहे. जर ती तुम्ही फॉलो केली तर तुमची शंकरपाळी परफेक्टच होणार. छान अशी खुसखुशीत आणि भरपूर सारे लेयर्स वाली शंकरपाळी तयार होईल. बऱ्याच वेळा आपलं मेजरमेंट फसतं, त्यामुळे आपले शंकरपाळे व्यवस्थित होत नाही. जर तुम्ही ही ट्रिक फॉलो केली तर तुमचं मेजरमेंटसुद्धा परफेक्ट येणार आहे आणि शंकरपाळीसुद्धा अतिशय छान तयार होणार आहेत. तर सगळ्यात आधी आपण शंकरपाळीसाठी लागणारं साहित्य पाहूया. तर मी एकाच वाटीने सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे. 1 वाटी दूध घेतलंय, 1 वाटी वितळलेलं तूप घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलंय आणि बरोबर त्याच वाटीने 6 वाटी मैदा घेतलेला आहे. तर मैदा हा वजनी प्रमाण मैद्याचं 615 ग्रॅम आहे मैदा. तर आता आपण एक पॅन घेऊया. तर पॅनमध्ये दूध, साखर आणि तूप टाकून घेणार आहोत. तर एकाच वाटीने आपल्याला सगळं सेम मेजरमेंट घ्यायचं आहे, साखर, दूध आणि तूप. तर गॅस चालू केलाय आणि सतत हलवत आपल्याला थोडंसं हे मिश्रण कोमटसर करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी साखर आहे तर ती विरघळली जाईल. साखर विरघळल्यानंतर आपण गॅस लगेचच बंद करून घेणार आहे. हे मिश्रण खूप जास्त गरम करायची गरज नाही किंवा उकळी काढायची सुद्धा गरज नाहीये. हलकंसं कोमट झालं की आपली साखर व्यवस्थित विरघळली जाते. तर आता आपली इथे साखर विरघळली गेली आहे. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण थोडंसं आपण थंड करून घेऊया. तर इथे ते थंड झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकलेलं आहे. कोणत्याही गोड पदार्थाला थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे त्याची चव अजून छान येते. तर आता एकदम सगळा मैदा न टाकता आपण यामध्ये अर्धा मैदा टाकलेला आहे आणि थोडंसं आपण पीठ मळून घेऊया. आणि परत आता आपण जसं मैदा लागेल तसं आपण यामध्ये मैदा टाकणार आहोत. जर तुम्हाला मैदा किती टाकावा याचं जर प्रमाण कळत नसेल तर एक कोणती तरी वाटी घ्यायची. एका वाटीने सगळी मेजरमेंट घ्यायची. तूप, साखर आणि दूध याचं मेजरमेंट घ्यायचं आणि जेवढा बसेल तेवढा मैदा तुम्ही यामध्ये टाकू शकता, म्हणजे तुमचं मेजरमेंट परफेक्ट येईल. शंकरपाळी परफेक्ट तयार होतील. तर आता थोडा थोडा मैदा घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर आता आपल्याला हे खूप पातळ नाही आणि एकदम घट्टही नाही. अगदी चपातीची जी कणिक असते त्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी राहिलेला सगळा मैदा टाकून घेतलेला आहे. तर सगळा मैदा परफेक्ट या मिश्रणामध्ये बसलेला आहे. पहा, या पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता आपण 1 मिनिटभर हे पीठ मळून घेऊया. तर शंकरपाळीसाठी लागणारं इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे. एक 5 ते 10 मिनिट आपण हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत आणि लगेचच याचे शंकरपाळी आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. जर मेजरमेंट समप्रमाणात घेतलं तर शंकरपाळी आपली एकदम परफेक्टच होते. आता लगेचच आपण शंकरपाळी तयार करून घेऊया. तर थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे. तर तो खूप असा मळायचा नाही, हलक्या हाताने तो दाबून घ्यायचा आणि लगेचच लाटायला घ्यायचा. आणि लाटताना आपल्याला खूप पातळ नाही लाटायचा, थोडंसं जाडसरच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर आता चाकूने साईडच्या कडा आपण कट करून घेऊया, म्हणजे आपल्या एकाच साईडच्या शंकरपाळे तयार होतील. तर साईडच्या कडा आपण कट करून घेतलेल्या आहेत आणि आता छान अशा आपल्याला ज्या हव्या त्या साईजच्या आपण शंकरपाळी तयार करू शकतो. तर छान स्क्वेअरमध्ये मी ह्या शंकरपाळी कट करून घेते. तर थोड्याशा जाडसरच लाटायचं, म्हणजे आपले शंकरपाळीला छान अशा लेयर्स पडतात. तर अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळी करून घ्यायचे. तर शंकरपाळी बनवणं खूप सोपं आहे, फक्त त्याचं मेजरमेंट परफेक्ट आलं पाहिजे. जर मेजरमेंट जर परफेक्ट नसेल तर शंकरपाळी आपले कडक तरी होतात किंवा तेलामध्ये खूप जास्त तेल पितात किंवा तेलामध्ये तरी विरघळतात. त्यामुळे जर समप्रमाणात तिन्ही गोष्टी जर घेतल्या तर तुमच्या शंकरपाळी कधीच फसणार नाही, अगदी परफेक्टच तयार होतील. तर शंकरपाळी तुम्ही आधी सगळ्या बनवून नंतर शेवट तुम्ही तळू शकता.
किंवा थोड्याशा बनवून मग तळून परत तुम्ही करू शकता। शंकरपाळीचं असं नाहीये की केल्या आणि लगेचच त्या तळायला पाहिजे असं नाही। आधी सगळ्या तुम्ही शंकरपाळे करून थोड्या थोड्या तळल्या तरी चालतात। तर मी इथे अर्ध्या शंकरपाळे करून घेतलेले आहेत। आता आपण त्या तळून घेऊया। तर शंकरपाळी तळताना एकदम कडकडीत आपल्याला तेल गरम नको आहे, तर मध्यम गरम तेल आपल्याला करायचं आहे आणि बसेल एवढ्या शंकरपाळे तेलामध्ये टाकायच्या। खूप जर जास्त शंकरपाळे तेलामध्ये टाकल्या तर शंकरपाळे खूप तेल पितात आणि तेलामध्ये सुद्धा विरघळतात। त्यामुळे एकदम भरपूर शंकरपाळे तेलामध्ये टाकायचे नाही, थोडेसे शंकरपाळे टाकायचे आणि गॅस लो टू मीडियम करायचा आणि लो टू मीडियम हीटवरती आपल्या ह्या शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने थोडं थोडं हलवत शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। गोल गोल फिरवायचे म्हणजे दोन्ही साईडने शंकरपाळे व्यवस्थित अशा सगळीकडनं तळल्या जातील। तर छान अशा आपल्याला ह्या शंकरपाळे आता तळून घ्यायचे आहे। गॅस अजिबात वाढवायचा नाही, गॅस कमीच ठेवायचा आणि ह्या शंकरपाळे आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपले शंकरपाळे छान असे खुसखुशीत तयार होतात आणि भरपूर असे लेयर्स पडतात। तर तुम्ही पाहू शकता इथे आता आपली शंकरपाळे तळले गेलेली आहेत। तर याच पद्धतीने आपल्याला सगळ्या शंकरपाळे तळून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचा आहे आणि त्या मीडियम हीटवरतीच आपल्याला ह्या सगळ्या शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत आणि खूप डार्क कलरवरती नाही तळून घ्यायच्या, कारण थोड्याशा थंड झाल्यानंतर त्यांचा कलर अजून डार्क होतो। त्यामुळे थोड्याशा लाईट असतानाच ह्या शंकरपाळे काढून घ्यायचे म्हणजे त्याचा रंग अतिशय सुरेख येतो। तर इथे सगळ्या शंकरपाळे आपण तयार करून घेतलेल्या आहेत आणि छान अशा खुसखुशीत शंकरपाळी आपली तयार झालेली आहे। सहज हाताने शंकरपाळी तुटते इतके ती खुसखुशीत आणि छान असे लेयर्स पडलेले आहेत। दुपटीने आपली शंकरपाळी ही फुगलेली आहे तळल्यानंतर। तर मेजरमेंट जर परफेक्ट असेल तर तुमची शंकरपाळी परफेक्टच होणार, अजिबात ते बिघडणार नाही। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया मस्त अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हॅपी दिवाळी।